आणि ब्रेकिंग न्यूज आताची आपण पाहतो आहोत। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याचं आता समजतं आहे, पण या अनुषंगानं कोकाटे यांना दिलासा दिला गेलेला आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। माणिकराव कोकाटे यांना 1 लाखांसाठीचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे असं देखील समजतंय। आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट, हायकोर्टाकडनं कोकाटेंना 1 लाखांचा जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळतेय। मात्र सत्र न्यायालयानं जी शिक्षा सुनावलेली होती ती शिक्षा कायमच असणार आहे असं सध्या तरी दिसतंय। शिक्षेला स्थगिती तर मिळालेली आहे, पण शिक्षा रद्द करण्यात आलेली नाही। मात्र हा सुद्धा कोकाटेंसाठी एक खूप मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे। कोकाटे सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत। मात्र ही जी सुनावणी होती ती त्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची होती। हायकोर्टाकडनं कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन देण्यात आलेला आहे, त्यामुळे कोकाटेंची अटक तरी तुर्तास टळलेली आहे। अत्यंत महत्त्वाची आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज, हायकोर्टानं कोकाटेंना खूप मोठा दिलासा दिलेला आहे। कोकाटेंची अटक टळलेली आहे। 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर कोकाटेंना जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळतेय। मात्र कोकाटेंना जी 2 वर्षांची जेल होणार होती त्याबद्दल नेमका काय निकाल कोर्टानं सुनावलाय हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र कोकाटेंची अटक तरी तुर्तास टळलेली आहे, त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे। अटक की दिलासा हा प्रश्न आपल्या समोर होता। तुर्तास तरी अटक होणार नाहीये, दिलासाच कोकाटेंना मिळालेला आहे असं सध्या तरी दिसतंय। 1 लाख रुपयांचा जामीन कोकाटेंना मंजूर करण्यात आलेला आहे। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत सध्या। मीनाक्षी, कोकाटेंसाठी खूप मोठा दिलासादायक हा निकाल म्हणावा लागेल। त्यांची शिक्षा रद्द तर झालेली नाही, पण स्थगिती मिळालेली आहे आणि कदाचित त्यांची 2 वर्षांची जी जेलवारी होती ती सुद्धा हुकण्याची शक्यता दिसतेय आणि त्यांची अटक सुद्धा तुर्तास टळल्याचं दिसतंय। त्यामुळे कोकाटेंसाठी हा खूप मोठा आणि दिलासादायक निर्णय म्हणावा लागेल। निश्चितच 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत अजिंक्य। जरी मोठा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला असला तरी त्यांची जी 2 वर्षाची शिक्षा आहे ती त्यांना होणार नाहीये, पण मात्र या शिक्षेला स्थगिती नाहीये। कारण यावरती जर आपण पाहिलं तर मोठा निर्णय हायकोर्टाने दिला असला तरी 2 वर्षाची जी शिक्षा आहे ती होणार नाहीये, या निर्णयातून हे स्पष्ट होतंय। दुसरी बाजू म्हणजे आपण पाहतोय की 2 वर्षाच्या शिक्षा होणार नसली तरी त्यांना 1 लाख रुपयाचा जात मुचलक्यावरती ही संपूर्ण आता जामीन मंजूर करण्यात येणार आहे। एकीकडे आपण जर पाहिलं तर गैरव्यवहार प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावरती ही शिक्षा सुनावण्यात आली होती आणि या शिक्षेवरती आता मुंबई उच्च न्यायालयाचा हा मोठा निर्णय आलेला आहे। तुर्तास त्यांना हा दिलासा मिळालेला आहे, शिक्षेवरती ही स्थगिती देण्यात आलेली आहे। पण मात्र यापुढे आता माणिकराव कोकाटेंना महत्त्वपूर्ण भूमिका बजावी लागणार